नवरात्रीच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवरात्रीचे ज्यांचे उपवास असतात ना, त्यांच्यासाठी खास अशी उपवासाची थाळी बनवलेली आहे। यामध्ये मी उपवासाची टम्म फुगलेली आणि क्रिस्पी पुरी बनवलेली आहे, बटाट्याची सुक्की भाजी आणि मस्त अशी उपवासाची मलाईदार टेस्टी खीर बनवलेली आहे। ते अगदी छान अशी थाळी बनवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सुरुवातीला इथे मी उपवासाची टम्म फुगलेली पुरी बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो इथे मी कढईमध्ये टाकलेला आहे। तुम्ही कोणताही बारीक किंवा अशा पद्धतीने कोणताही साबुदाणा घेऊ शकता। आता या साबुदाण्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत कमी गॅसवरती छान भाजून घेतलेला आहे आणि याच्यातलं मॉइश्चर कमी करून घेतलं ना, आपल्याला छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे। आता हा भाजून घेतलेला साबुदाणा मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे। ही पुरी आहे ना, ती अगदी टम्म आणि क्रिस्पी होते, त्यामुळे अशा पद्धतीने नक्की एकदा पुरी बनवून पहा। आता हा साबुदाणा थंड झाल्यानंतर इथे मी बारीक करून घेत आहे। बारीक केल्यानंतर इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि हे जे बारीक केलेला साबुदाणा आहे ना, तो आपण चाळून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला कणिक मळण्यासाठी अगदी बारीक असं नेहमीसारखंच पीठ हवं असतं। त्यासाठी अशा पद्धतीने नक्की बारीक करून घेतल्यानंतर चाळून घ्या। त्यानंतर याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा अशा पद्धतीने बारीक खिसून टाकायचा आहे। याने काय होतं, या पिठाला छान असं बाइंडिंग येतं, कारण तर साबुदाणा असतो ना, तो खूप असा कोरडा असतो, त्याच्यामध्ये चिकटपणा जास्त नसतो, त्यामुळे याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी आपण याच्यामध्ये बटाटा उकडून खिसून टाकलेला आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठही टाकून घेतलेलं आहे। आता इथे मी या रेसिपीमध्ये किंवा व्हिडिओमध्ये ज्या कोणत्या वस्तू वापरलेल्या आहेत, त्या जर तुम्ही उपवासाला खात नसाल ना, तर नाही टाकलं तरीही चालू शकेल। इथे मी थोडंसं जिरं आणि ताजी कोथिंबीरही टाकलेली आहे। आता सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला काय करायचं आहे, हे जे आपण बटाटे टाकलेले असतं ना, त्याच्यामध्येही भरपूर मॉइश्चर असतं, त्याच्यामध्येच सुरुवातीला हे पीठ मळून घ्यायचं आहे। त्यानंतर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून आपल्याला याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे। हे पीठ मळण्यासाठी आपल्याला भरपूर पाणी लागतं, कारण तर काय होतं, जसजसं आपण पाणी ओततो ना, तसतसं हे शोषून घेतं। आता अशा पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे, थोडीशी सॉफ्टच कणिक मळायची आहे। यानंतर ही कणिक आपण झाकून 15 मिनिटे भिजण्यासाठी ठेवायची आहे। इथे आता ही पुरीसाठीची कणिक भिजत आहे ना, तोपर्यंत आपण मस्त मलाईदार उपवासाची खीर बनवून घेऊया। त्यासाठी सुरुवातीला इथे मी पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध ओतलेलं आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये खीर बनवायची आहे त्याप्रमाणे दूध घेऊ शकता। आता ही खीर मलाईदार होण्यासाठी इथे मी 2 ते 3 दिवसाची साठवलेली दुधावरची साय टाकलेली आहे। हे टाकणं अगदी ऑप्शनल आहे, माझ्याकडे होती म्हणून मी टाकलेली आहे। आता ही साय ही व्यवस्थित या दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि साय व्यवस्थित मिक्स करेपर्यंत इथे मी गॅस ही फुल ठेवलेला आहे आणि याला चांगली उकळी येऊ देणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला साय मिक्स करून घ्यायची आहे। दुधाला छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकायचा आहे। तर आज इथे मी उपवासासाठी साबुदाणाची मलाईदार टेस्टी खीर बनवत आहे। तर इथे मी काय केलेलं, 1 तास अगोदरच साबुदाणा भिजायला ठेवलेला होता आणि अगदी छान असा फुललेला आहे। इथे मी पाऊण वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता आपल्याला हा साबुदाणाही व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर हे जे दूध आहे ना, तेही आटवून घ्यायचं आहे, म्हणजे आपली ही खीर आहे ना, ती अगदी दाटसर मलाईदार तयार होते। आता मी हे पातेलं दुसऱ्या गॅसवरती ठेवलेलं आहे आणि ह्या गॅसवरती मी छान अशी भाजी बनवून घेणार आहे। सुरुवातीला मी इथे काय केलेलं आहे, कढईमध्ये थोडेसे काजू बदाम तुपामध्ये परतून घेत आहे। छान असे क्रिस्पी होईपर्यंत हे काजू बदाम आपल्याला कमी गॅसवरती छान परतून घ्यायचे आहेत। आता हे काजू बदाम आहे ना, ते मी खिरीमध्ये टाकण्यासाठी भाजून घेत आहे। नंतर त्याच तुपामध्ये थोडीशी जिरे, 4 हिरवी मिरची टाकलेली आहे। जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे। त्यानंतर हिरवी मिरची ही आपल्याला चांगली याच्यावरती पांढरे डाग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे।
मिरची ही चांगली पांढरे डाग येईपर्यंत भाजली ना त्याच्यातला तिखटपणा कमी होतो आणि जरी खाताना दाताखाली आली ना तर जास्त तिखट लागत नाही। इथे मी आता 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, त्याची साल काढून अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत। इथे मी आज बटाट्याची सुक्की भाजी बनवत आहे, त्याबरोबर थोडंसं आलंही इथे मी किसून टाकत आहे। याने काय होतं, भाजीला छान चव येते। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेत आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। ही भाजी या पुरी बरोबर खायला खूप जास्त टेस्टी लागते। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही टाकलेला आहे। कूट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता कूटही आपल्याला याच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की भाजी बनवून पहा। यानंतर फक्त 2 मिनिटे कमी गॅसवरती आपल्याला याला वाफ द्यायची आहे, म्हणजे भाजीला छान अशी टेस्ट लागते। यानंतर इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही टाकली तरीही चालू शकेल। आणि बघू शकता मस्त अशी आपली उपवासाची बटाटा भाजी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की एकदा अशा पद्धतीने बटाट्याची भाजी बनवून पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल। आता आपल्याला काय करायचं आहे, खिरीमध्ये साखर टाकण्यासाठी इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, त्याबरोबर 2 वेलची अशा पद्धतीने सोलून टाकत आहे। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे छान असं बारीक करून घेतल्यानंतर इथे ही जी खीर आहे ना याच्यामध्ये टाकत आहे। तर बघू शकता इकडे आपण भाजी बनवून घेत होतो ना तोपर्यंत याच्यातलं दूधही चांगलं असं घट्टसर झालेलं आहे आणि याच्यातला साबुदाणाही चांगला शिजलेला आहे। आणि ते मी काय केलेलं आहे, आपण जी साखर टाकलेली आहे ना तीही याच्यामध्ये व्यवस्थित हलवून मिक्स करून घेतलेली आहे। आणि ते बघू शकता मस्त अशी दाटसर मलाईदार साबुदाणा खीर तयार झालेली आहे। आणि ते बघू शकता साबुदाणाही ट्रान्सपरंट झालेला आहे, म्हणजे अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे। तर इथे आपली टेस्टी अशी साबुदाणाची उपवासाची खीर ही तयार झालेली आहे। आणि 15 मिनिटानंतर इथे बघू शकता आपली ही पुरीची कणिक ही चांगली भिजलेली आहे। आता याच्यातून मोठा असा गोळा काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पुरी ही बनवता येईल। आता हा जो गोळा आहे ना तो मी अशा पद्धतीने लाटून घेत आहे। पुरी जर आपल्याला टम्म फुगवायची असेल ना तर जास्त पातळ लाटायचं नाही, थोडंसं मध्यम कन्सिस्टन्सीची ठेवायची आहे। आणि ही साबुदाणाची पुरी असल्यामुळे काय होतं, अशा पद्धतीने कडेने चिरा जातात। तर अशा पद्धतीने लाटल्यानंतर इथे मी वाटी घेत आहे, जेणेकरून गोल पुरी बनवता येईल। आणि जे साईडचं चिरलेलं आहे ना ते आपण काढून नंतर दुसऱ्या पुरीमध्ये वापरू शकतो। आता ही पुरी आहे ना ती मला थोडीशी जाड वाटत होती, म्हणून मी काय केलेलं आहे, आणखी थोडीशी लाटून घेतलेली आहे आणि मध्यम कन्सिस्टन्सीची ठेवलेली आहे। जर जास्त जाड ठेवली ना तरीही ही पुरी फुगत नाही, त्यामुळे मध्यम कन्सिस्टन्सीची ठेवायची आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। ही पुरी तेलामध्ये टाकली ना लगेच याला हलवायचं नाही, चांगली सेट होऊ द्यायची आहे। अशी थोडीशी वरती आली ना आपल्याला काय करायचं आहे, कडचं जे गरम तेल आहे ना या पुरीवरती अशा पद्धतीने टाकायचं आहे। त्याचबरोबर हलक्या हाताने अशा पद्धतीने झारा याच्यावरती प्रेस करायचा आहे, म्हणजे ही पुरी अगदी टम्म फुगली जाते। एका साईडनी छान अशी तळली ना दुसऱ्या साईडनीही आपल्याला ही पुरी छान तळून घ्यायची आहे। बघू शकता पुरी अगदी छान अशी टम्म फुगलेली आहे। आणि आपल्याला फुल गॅसवरतीच ही पुरी चांगली तळून घ्यायची आहे, म्हणजे अगदी टम्म ही फुगली जाते आणि जास्त तेलकट होत नाही। जर कमी गॅसवरती तळली ना तर ही पुरी जास्त तेलकट होते। अगदी परफेक्ट पुरी तळलेली आहे। अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या बनवून मी तळून घेतलेल्या आहेत। बघू शकता सर्व पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत आणि मस्त दिसत आहेत। तुम्ही नक्की अशा पद्धतीने उपवासासाठी पुरी बनवून पहा आणि व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या टिप्स वापरा। उपवासाच्या थाळीतील सर्व पदार्थ बनवून झालेले आहेत। आता मी उपवासाची थाळी सर्व करत आहे। सुरुवातीला इथे टेस्टी असा सुक्का बटाटाची भाजी सर्व केलेली आहे, त्याचबरोबर उपवासाची टम्म फुगलेली आणि क्रिस्पी अशी पुरी ही सर्व केलेली आहे। आणि इथे मी मस्त अशी मलाईदार खीर सर्व करत आहे। बघू शकता अगदी दाटसर आणि मलाईदार झालेली आहे। तुम्हाला याच्यामध्ये केसर टाकायचं असेल ना तरीही टाकू शकता।
त्याचबरोबर परतून घेतलेले काजू आणि बदामही टाकलेले आहेत। सलाडमध्ये इथे मी काकडी चिरून घेतलेली आहे। अगदी टेस्टी अशी आपली उपवासाची थाळी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा। नमस्कार।